हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग मित्रांनो. आता आपण हा जो 3 BHK रो बंगलोचा 1000 प्लॉट एरियावरील 1400 कार्पेट एरियाचा 3 BHK बंगलो आपण बघत आहात. मित्रांनो, तुम्हाला याचा जर इलेव्हेशन बघाल तर हा मी अत्यंत वेगळ्याच प्रकारचा इलेव्हेशन दिला. मित्रांनो बघा, जरा मी स्टडी करा, त्याचा इलेव्हेशन मी जरा वेगळ्याच प्रकारचा दिला. याला ट्विन्स बंगलो म्हणतात, म्हणजे 2 रो बंगलोची भिंत कॉमन. जेही कोणी 2 मित्र असतील किंवा ज्यालाही कोणाला थोडं प्राईजमध्ये कन्सेशन पाहिजे त्या व्यक्तीने बघा, ही आजूबाजूला सगळी ग्रीनरी आहे. ही एक इंग्लिश हायस्कूल आहे लोहगावमध्ये, त्याला अगदी कनेक्टेड हा बंगलो दिसला. बघा, ही पाण्याची टाकी या पूर्ण काही सशा लावलेल्या आहे. हा समोरच एंट्री रोड आहे मित्रांनो. आतमध्ये एंट्री केल्यावर मित्रांनो आपल्याला 12x16 असा हा पूर्ण मोठा हॉल आहे मित्रांनो. ते करा सुसज्ज अशा खिडक्या वगैरे दिलेल्या आहेत. 6x4च्या खिडक्या आहेत. गणेश वगैरे सगळे आता कामं सगळे मित्रांनो. तर अशा प्रकारे हा एक मोठा हॉल नंतर आता आपण जिना दिला मित्रांनो. त्या बघायला बघा, हा किचन आहे. किचनच्या खाली तुम्हाला ट्रॉली वगैरे या बऱ्याच गोष्टी येतील. बघा, हा एक लहान बेड आहे मित्रांनो. 10x10चा बेड आहे. 10x11 आहे. आतून जिना आहे. वरच्या फर्स्ट फ्लोअरला आल्यावर मित्रांनो एक असा मोठा बेड आहे. बाहेर एक लहान अशी झालेली आहे. हा बेडसुद्धा 10x11च्या आसपास आहे. परत त्याला एक प्रत्येक बेडरूमला स्वतंत्र अशी टॉयलेट बाथरूम बघा. असं ही एक लहान गॅलरी आहे. आजूबाजूला बघा, हे सर्व लोहगावमध्ये लोहगाव पुणे येथील हे सर्व बंगलो सिस्टम आहे मित्रांनो. बघा, माझे जेवढेही प्रोजेक्ट्स मित्रांनो तुम्ही बघत आहात हे सर्व रो बंगलो, म्हणजे आपला मकान, आपले घर, होम हाऊस, तुम्ही जे पण काही सर्च करतात पुण्या साईडला, ज्याला इंडिपेंडंट घर, होम हाऊस आपण त्याला काही हिंदीमध्ये त्याला आपण बऱ्याच गोष्टी म्हणतात. तर यासाठी फक्त तुम्ही मला जर सर्च करत असाल तुम्ही योग्य ठिकाणी सर्च केलं मित्रांनो. फक्त तुमचं व्हिजिट आणि डिसिजनची गरज आहे. आता आपण एक बेड आहे,
वरच्या बाजूला मित्रांनो मोठा, आता हा जरा मोठा बेड आहे, मास्टर बेड. प्रत्येक बेडरूमला बघा एक टॉयलेट बाथरूम दिलं. जसं त्याला आहे तसं याला. तुम्हाला ते कमोड सिस्टम घ्यायचं का कुठलं घ्यायचं, इंडियन सिस्टम ते तुम्ही ठरवा. प्रत्येकाला मी 2x4च्या व्हेरीफाईड टाईल्स दिलेल्या मित्रांनो. गॅलेक्सी व्हेरीफाईड टाईल्स आहे बघा मित्रांनो. तुम्हाला मी बऱ्याच वेळेस प्रत्येक गोष्ट सांगतोय, लक्षात घ्या. आता याला एक मोठी गॅलरी बघा मित्रांनो. जे मी तुम्हाला आज इलेव्हेशन म्हणजे समोरील देखावा दाखवला, तोच बघा तुम्ही ते बघू शकतात. वरून याचा देखावा कसा दिसतो. आलं लक्षात. तर आता या साईडला एक 8x4चा मी मोठा हे दिला मित्रांनो. दरवाजा याला मी फ्रेंच डोअर लावला आहे. फ्रेंच डोअर. प्रत्येकाला मी अत्यंत इम्पॉर्टंट असा हा मार्बल पण दिला मित्रांनो. त्याला टेलिफोन ग्रे म्हणतात बघा. असा मी तुम्हाला 8x4चा इथं एक डोअर देणार मित्रांनो. तुम्ही मस्तपैकी या साईडला येऊन साधारणतः 4 ते 5 फुटाची असेल, व अशी बाजू अशी 11 ते 12 असेल. छानपैकी येऊन तुम्ही तुमचा कॉफीचा आस्वाद घेऊ शकता. असं हे बंगलो मित्रांनो बघा. नीट स्टडी करा बघा. प्रत्येकाला अंडरग्राऊंड टँक सुद्धा दिलेला आहे मी. आता हे कम्प्लिटेड झाले मित्रांनो. तुम्ही हे आता बुकिंग घेऊ शकता. फक्त 55 लाख. तुम्हाला आता या गोष्टीचा हसू येईल, कारण तर हा थोडा रस्त्याच्या म्हणजे याच्या साईडला आहे. माझे बरेच प्रोजेक्ट तुम्ही बघता. ओन्ली 55 लॅक्स म्हणजे काय, फक्त 55 लाखात मी हा बंगलो. कारण या 2 बंगलोची वॉल कॉमन आहे, लक्षात घ्या. प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्हिडिओद्वारे कोणीही सांगू शकत नाही. मी फक्त तुम्हाला पूर्णपणे स्पष्टपणे उल्लेख करतोय. बघा ही शाळा एक. या बंगलोचं एक वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर हा बंगलो बुक केला तर तुम्हाला लॉंग लाईफ. या बाजूला घरं होणार नाही. पुण्यामध्ये जर तुम्हाला पॉल्युशनचा कोणाला अस्थमा वगैरेचे काही त्रास असतील, श्वसनाचे त्रासाचा सर्वात जास्त आजारी मुंबई व पुण्या साईडला. बघा हा बंगलो माझा इतका स्टँडर्ड आहे मित्रांनो. तुम्ही नुसतं व्हिजिटला जरी आले एकदा तरी तुमच्या लक्षात येईल. बघा केवढी ग्रीनरी. बघा आजूबाजूला असे मोठे पर्वतांचे, म्हणजे आपण त्याला डोंगर म्हणतो. ही शाळा, या शाळेचे ग्राउंड. या ग्राउंडवर काही मोठ्या भव्य टोलेजंग इमारती होणार नाही. ही चिल्ड्रन्सला खेळायचं ग्राउंड आहे मित्रांनो. बघा हे नीट स्टडी करा. बघा तुम्हाला झूम करून देतो मी. ही शाळा व हिचे ग्राउंड आहे बघा हे. व ही आपली भिंत म्हणजे कॉमन वॉल.